विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही या वर्षी इयत्ता 5वीमध्ये शिकत असाल आणि तुमचं एक स्वप्न आहे, काय स्वप्न आहे की जवाहर नवोदय विद्यालय या शाळेमध्ये, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या विद्यालयामध्ये तुम्हाला प्रवेश मिळवायचा आहे. पण त्याची काहीच माहिती नाही की नेमकं आपण तयारी कशी करायची, आपल्याला तयारी कोणकोणत्या विषयाची करायची, कधी करायची, किती दिवस आपल्याला मिळतात तयारीसाठी, ही काही माहिती नसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही पूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहेत. मग तुम्ही विद्यार्थी असाल किंवा मग पालक असाल, तुमच्या विद्यार्थ्यासाठी तुम्ही माहिती बघत असाल, म्हणजे तुमच्या पाल्यासाठी तुम्ही जर बघत असाल की नेमकं तुमचं स्वप्न आहे की आपला मुलगासुद्धा किंवा आपली मुलगीसुद्धा जवाहर नवोदय विद्यालयामध्ये तिचं ॲडमिशन झालं पाहिजे, तिचा प्रवेश झाला पाहिजे, तर या व्हिडिओमध्ये तुमचा कोणताही प्रश्न या ठिकाणी राहणार नाही. फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा. एकदम छोटा व्हिडिओ असणार आहे, जास्त काय नाही, पण माहिती मात्र याच्यात तुम्हाला पूर्णच भेटणार आहे. मग कुठलाही वेळ वाया न घालता आता आपण डायरेक्टली काय करणार आहे की नेमकं प्रश्न काय काय तुम्हाला तुमच्या मनात असू शकतात, तो मी एक विचार केला आणि त्या पद्धतीनं सर्व प्रश्नाची उत्तरं देण्याच्या ठिकाणी मी आता प्रयत्न करणार आहे. सर्वात पहिले पहा की जवाहर नवोदय विद्यालय म्हणजे नेमकं काय असतं हे आपण जाणून घेऊ. तर जर का तुम्ही म्हणजे विद्यार्थी असेल किंवा मग तुमचा पाल्य असेल, हा 5वीमध्ये शिकत असेल आणि नवोदय विद्यालयामध्ये जर त्याला प्रवेश घ्यायचा असेल तर हा व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जाणून घेणार आहोत. परीक्षा म्हणजेच काय, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर येतो तो म्हणजे ही परीक्षा असती, पण नेमकं या परीक्षेमध्ये असतं काय, तर ही परीक्षा इयत्ता 6वीमधील प्रवेशासाठी घेतली जाते. आता बघा, आता इथं कन्फ्युजन बऱ्याच लोकांचं होते की नेमकं याच्यात 5व्या वर्गात असणारा विद्यार्थी का मग 6व्या वर्गात असणारा विद्यार्थी प्रवेश कोणता घेऊ शकतो. तर या ठिकाणी प्रवेश घेणार तुम्ही 6व्या वर्गासाठी, म्हणजे यावर्षी तुमचा विद्यार्थी किंवा पाल्य कोणत्या वर्गात असला पाहिजेत, 5व्या वर्गात असला पाहिजेत. म्हणजे जर का तो 5व्या वर्गात यावर्षी शिकत असेल तर 6व्या वर्गामध्ये त्याचं ॲडमिशन हे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये होणार. यासाठी ही परीक्षा घेतली जाते. म्हणजे या दोन्हीच्या मधात आपण असं म्हणू शकतो की 5व्या वर्गात असताना तुम्ही तयारी करायची, 5व्या वर्गात तयारी करताना त्याच्यानंतर 6व्या वर्गासाठी तुम्हाला काय होईल, प्रवेश कोणत्या शाळेत मिळेल तर जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळेल. आणि या परीक्षेचे म्हणजे असं काही तुम्हाला पूर्णच्या पूर्ण डिटेलमध्ये वापरून जे काही उत्तर तुमचं द्यायचं असतं ते द्यायचं काम नाही. मग कशा पद्धतीने प्रश्न तुम्ही लिहिणार, तर या ठिकाणी प्रश्न पद्धत जी असते ती वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. वस्तुनिष्ठ म्हणजेच काय, ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतात. म्हणजेच काय की एक प्रश्न दिलेला जातो, अशा पद्धतीने एक प्रश्न दिलेला जातो आणि या प्रश्नाचे 4 ऑप्शन असतात, A, B, C आणि D आणि एक D. अशा पद्धतीनं C आणि D असे 4 ऑप्शन दिलेले जातात, A, B, C आणि D. तर या 4पैकी एक पर्याय तुम्हाला कोणता बरोबर असेल तो ओळखायचा असतो आणि OMR शीटवर त्या क्रमांकाचा म्हणजे 2 असेल तर 2 नंबरचं काय करावं लागतं, सर्कल करावं लागतं. अशा पद्धतीने ही परीक्षा असते. आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतात खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा असतात. टोटल एका जिल्ह्यात एका विद्यालयासाठी एकूण 80 जागा असतात. किती, 80. यापैकी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण 60 जागा दिलेल्या असतात आणि शहरी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी 20 जागा असतात. त्यामुळं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इथं जास्त काय दिलं जातं, सवलत दिल्या जाते, म्हणजेच त्यांच्यासाठी जागा ठेवल्या जातात. म्हणजे 60 जागा फक्त ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात आणि फक्त 20च जागा म्हणजे 80पैकी फक्त 20च जागा असतात प्रत्येक जवाहर नवोदयमध्ये, तिथं शहरी भागातले मुलं घेतल्या जातात. त्याच्यानंतर परीक्षा काय असते हे झालं. परीक्षेचं स्वरूप काय असतं ते समजून घ्या. परीक्षेचं स्वरूप असतं पहा, एकूण प्रश्न दिले जातात तुम्हाला 80. किती प्रश्न येणार, 80 प्रश्न येणार, पण मात्र गुण किती असणार, 100. याचा अर्थ एकापेक्षा जास्त म्हणजेच 1.25 गुण एका प्रश्नाला असणार. आणि वेळ भरपूर असतो या ठिकाणी, म्हणजे फक्त 80 प्रश्न सोडवायचे 2 तासात, म्हणजेच 120 मिनिट तुमच्याकडे वेळ दिलेला असतो. यात 3 मुख्य विभाग असतात. असं नाही, सॉरी, इथं आता हे जुन्या पद्धतीने झालं 3 मुख्य, इथं 3 नसून किती असणार आता 4 मुख्य विभाग असणार आहेत. म्हणजे 4 विषय तुम्हाला या ठिकाणी असणार. आतापर्यंत 2025-26 पर्यंत म्हणजेच 25-26ची परीक्षा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिली 2025-26ची, त्या विद्यार्थ्यांना फक्त या ठिकाणी 3च मुख्य विभाग होते. पण आता 25-26ची आणि इथं 26-27ची जी परीक्षा देणार आहेत, काय लिहित आहे इथं 25 ते 27 2026-27ची जी परीक्षा देणार आहेत, म्हणजे यावर्षी जर तुम्ही वर्ग 5वीमध्ये असाल तर तुम्हाला एकूण 4 विभाग असणार आहेत. किती, 4. आणि ते 4 विभाग कोणकोणते आहेत तर त्याच्यात पहा, सर्वात पहिला विभाग असणार आहे तो म्हणजेच मानसिक क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता, मॅट ज्याला आपण म्हणतो, आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट. सुरुवातीला याच्यावर तुम्हाला 40 प्रश्न यायचे, पण यावर्षी 40 प्रश्न न येता आणि 50 गुण न येता तुम्हाला 20 प्रश्न आणि 25 गुण त्या ठिकाणी येतील. कशावर, मानसिक क्षमता चाचणीवर. आतापर्यंत
म्हणजे 50% भाग जो असायचा तो मानसिक क्षमता चाचणीचा असायचा, पण आता त्या ठिकाणी सर्वायला कसं सारख्या प्रमाणात त्या ठिकाणी विभागलं. 20 प्रश्न असणार मानसिक क्षमता चाचणीचे, म्हणजे आकृत्या, आणि 25 गुण त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यासाठी भेटणार. अंकगणिताचा सुद्धा 20 प्रश्न असणार, 25 गुण मिळणार. भाषा चाचणी म्हणजेच मराठी असेल किंवा तुमची जी काही भाषा तुम्ही निवडसाल त्या भाषेवर तुम्हाला 20 प्रश्न येतील, 25 गुण मिळतील. परिसर अभ्यास हा एक नव्याने घटक तुम्हाला या ठिकाणी मिळणार. म्हणजेच परिसर अभ्यास हा या वर्षीपासून तुमच्या जवाहर नवोदयमध्ये ॲड करण्यात आला. म्हणजे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, एकूण 20 प्रश्न, 25 गुण परिसर अभ्यासाचा. आता मानसिक क्षमता चाचणीचा बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास केलेला आहे किंवा नसेल केलेला, आपण करून घेऊ. अंकगणिताचा अभ्याससुद्धा, म्हणजेच गणिताचा अभ्यास तुम्ही शाळेत करत असाल किंवा कुठेही तुम्ही अभ्यास केलेलाची, मागेही तुम्ही जर एखादी परीक्षा दिली असेल 4थ्या वर्गात किंवा 3ऱ्या वर्गात, तिथं गणिताचं पूर्ण बेसिक तुमचं कंप्लीट झालेलं असू शकतं. मराठी किंवा इंग्लिश किंवा हिंदी कोणती तुमची भाषा असेल त्या भाषेचाही अभ्यास तुम्ही स्वतः करू शकता. आता परिसर अभ्यासासाठी वेगळं काय करायचं, नवीन यावर्षी ॲड झाला, त्यामुळं कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, त्याचबरोबर कशी लेवल राहील आणि आपल्याला त्याचे उत्तर जमतील का नाही, अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या मनात असू शकतात. त्यामुळं काही काळजी करायची नाही. परिसर अभ्यासाचा अभ्यास म्हणजेच एन्व्हायरमेंटल स्टडीचा अभ्यास तुम्ही कुठून करणार हे मी तुम्हाला हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि शेवटी तुम्हाला कळलं की परिसर अभ्यासमध्ये आपल्याला 25 पैकी एकूण 25 गुण कसे मिळवायचे, आणि तेही घरी बसून. म्हणजे तुम्हाला कुठेही क्लास लावण्याची गरज नाही किंवा कोणत्याही अकॅडमीमध्ये जॉईन करण्याचं कारण नाही. त्याचबरोबर घरी बसून आपल्याला ही तयारी करायची आणि पूर्णच्या पूर्ण आपल्याला एकूण परिसर अभ्यासाचे गुण मिळवायचे. त्याच्यानंतर हे पाहता एक विषय पाहू आपण नेमकं त्याच्यात काय काय येतं. मानसिक क्षमता चाचणीमध्ये तुम्हाला किती प्रश्न सांगितले मी, 20 प्रश्न. 20 प्रश्न जर सांगितले असतील तर टोटल किती टॉपिक येणार तुम्हाला, 5 टॉपिक येणार. जसं की पहिला आहे आकृती पूर्ण करणे. मग आकृती पूर्ण करा, आकृतीची मालिका पूर्ण करा, मालिका म्हणजेच काय, सिरीज पूर्ण करा. भौमितिक आकृती पूर्ण करणे. त्याचबरोबर आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा अशा प्रतिबिंब येऊ शकतात म्हणजे येणार त्याच्यावर प्रश्न. आणि हे 5वा टॉपिक कोणता असणार आहे, लपलेली आकृती शोधणे. पहिले इथं 10 टॉपिक होते टोटल. किती होते, 10. आणि आता किती राहिले, फक्त 5 टॉपिक या ठिकाणी राहिलेत. आणि या 5 टॉपिकवर तुम्हाला एकूण 20 प्रश्न विचारल्या जाणार. अशा पद्धतीने हा मानसिक क्षमता चाचणीचा अभ्यासक्रम झाला. दुसरं दिलेलं आहे अंकगणित. अंकगणितामध्ये काय विचारलं पहा. अंकगणितामध्ये तुम्हाला काय सांगितलं, पहिला टॉपिक आहे संख्या आणि संख्या पद्धती काय असते ते सांगायचं. संख्येबद्दल मग त्या सर्व संख्येचे टाईप असतील, मूळ संख्या असतील, विषम संख्या असतील, समसंख्या असतील, पूर्ण असतील, पूर्णांक असतील, संख्या सांगायच्या तुम्हाला. त्याचबरोबर दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत तेही सांगता आलं पाहिजेत. मूलभूत गणितीय क्रिया ज्याच्यात आलं बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, ह्या मूलभूत क्रिया तुम्हाला आल्या पाहिजेत, ते पण आपण शिकून घेणार. मापन, अवयव आणि गुणिते. त्याचबरोबर म्हणजे अवयव काढायचे, जसं की मी म्हटलं तुम्हाला की 45चे अवयव पाडा, तर अवयव पाडता आले पाहिजेत, गुणिते सांगता आली पाहिजेत. मापन म्हणजेच काय, जसं की मीटरचं सेंटीमीटरमध्ये करणं, किलोग्रामचं ग्राममध्ये करणं, क्विंटलमध्ये करणं, ह्या अशा पद्धतीचे वेगवेगळे काय असतात, मापन असतात. सरळीकरणमध्ये काय येतं, एक मोठ्या पद्धतीचं गणित दिलं जातं. मी जर म्हटलं तुम्हाला 5 + 4/2 वजा 3/5 भागाकारात 8 अशा पद्धतीचं दिलं तर याला सॉल्व करा, तर यालाच आपण म्हणतो सरळीकरण. अशा पद्धतीचे गणित तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजेत. परिमिती आणि क्षेत्रफळ हा टॉपिक तर राहतोच दरवर्षी. परिमिती आणि क्षेत्रफळ, कोन आणि दिशा आणि माहितीचे विश्लेषण, अशा पद्धतीचे तुम्हाला काही महत्त्वाचे टॉपिक मी या ठिकाणी सांगितलेले आहे. एवढे जरी टॉपिक तुम्ही केले आणि सोबत एवढे जरी केले तर बाकीचा सुद्धा अभ्यास तुमचा याच्यातच होऊन जातो आणि तुम्हाला गणितातसुद्धा चांगल्या पद्धतीनं मार्क्स मिळतात. त्याच्यानंतर हे पहा भाषा चाचणी. आता भाषा चाचणीमध्ये तुम्हाला 4 उत्तरे दिल्या जातील आणि प्रत्येक उत्तरावर 5 प्रश्न, म्हणजे 5 × 20 प्रश्न असे भाषा विषयावर तुम्हाला विचारले जातील. त्याचबरोबर त्या भाषा उतार्यावर तुम्हाला व्याकरणसुद्धा एखादा 1-2 प्रश्न दिसेल, समानार्थी शब्दाचे 1-2 प्रश्न दिसतील आणि वाक्यप्रचाराचा सुद्धा सराव तुम्हाला करण्याची गरज त्या ठिकाणी लागणारी. मग हे झालं भाषा. असे 3 विषय तुमचे हे सोपे विषय येतं. पण एक नवीन विषय ज्याचा आपल्याला काहीच माहिती नाही आतापर्यंत तरी, त्याचासुद्धा आपण अभ्यास कसा करणार आणि काय करणार तर इथं तुम्ही पाहू शकता. सर्वात महत्त्वाचं आहे परिसर अभ्यास, म्हणजेच याला आपण EVS एन्व्हायरमेंटल स्टडी असं सुद्धा म्हणतो. काय दिलेलं आहे पहा, मानवी शरीर, त्याचबरोबर शरीराची रचना, आरोग्य, स्वच्छता, पोषण, पर्यावरण, जलस्रोत, हवा, झाडे, जैवविविधता, प्रदूषण, सामाजिक परिसर, कुटुंब, समाज, सार्वजनिक ठिकाणं, नागरिकांची जबाबदारी, दैनंदिन जीवन पद्धती, त्याचबरोबर स्वच्छता, पाणी बचत, ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण, अशा भरपूर म्हणजे EVSमध्ये असे
अनलिमिटेड तुम्हाला या ठिकाणी टॉपिक भेटतील. या सर्व टॉपिकचा अभ्यास एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायचा. वेगळ्या पद्धतीने म्हणजे एवढे टॉपिक कवर करणं सोपं नाही. मग हे कवर कसे होतील आणि याचा अभ्यास आपल्याला कायमचा कसा लक्षात राहील, याच्यासाठी अशा पद्धतीनं आपण काय करणार आहे, या विषयाची प्रॅक्टिस सेट करणार आहे चालू. प्रॅक्टिस सेट म्हणजेच काय, प्रॅक्टिस सेट म्हणजे तुम्हाला मी एक टॉपिक घेणार, दररोजचा एक टॉपिक, जसं की मानवी शरीर. कुठे घेणार, येतच आपल्या यूट्यूब चॅनलवर. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला दाबून ठेवायचं. उद्यापासूनच तुम्हाला या परिसर अभ्यासचे, बाकी तर सर्व विषयाचेच मिळतील, पण परिसर अभ्यासचे तुम्हाला उद्यापासूनच काय भेटतील, प्रॅक्टिस सेट भेटतील. प्रॅक्टिस सेट 1, 2, 3 असं करत करत, जसं की मानवी शरीर आहे तर मानवी शरीरावर, मानवी अवयवावर पूर्णच्या पूर्ण या प्रॅक्टिस सेट 1मध्ये असे एकूण महत्त्वाचे जे की प्रश्न बनू शकतात, असे 20 प्रश्न एका प्रॅक्टिस सेटमध्ये आपण कवर करणार आहेत. मग या मानवी शरीर झाल्याच्यानंतर शरीराची रचना, त्याच्यानंतर आरोग्य, असा एक टॉपिक घ्यायचा. 20 प्रश्न त्याच्यावर काय करायचे, आपण कंप्लीट करायचे. आणि फक्त 20च प्रश्न नाही, ज्यावेळेस आपण तो प्रश्न कंप्लीट करणार, एक समजा पहिला प्रश्न आहे तर त्याचे 4 ऑप्शन असतात, मग ते 4 ऑप्शनशी रिलेटेड असणारे सुद्धा प्रश्न आपण कवर करणार. म्हणजे एका प्रश्नावरून कमीत कमी 3 ते 4 प्रश्न असे आपले कवर होतील. आणि असं करून करून 20 म्हणजे 20 एका याच्यात असे आपण जवळपास 25 ते 30 प्रॅक्टिस सेट सुरुवातीला म्हणजेच काय, 25 ते 30चं टार्गेट सुरुवातीला ठेवणार. त्याच्यानंतर दुसरी सिरीज चालू करणार आपण वेगळ्या पद्धतीने, एकदम हार्ड लेवलची म्हणजे जेवढं काही तुमचं बेसिक कंप्लीट होणार ते या 25 प्रॅक्टिस सेटमध्ये कंप्लीट होणार. आणि याच्यानंतर तुमचे काही डाऊट राहिले असतील, काही प्रश्न, ते सुद्धा आपण समोरच्या अजून 5 ते 15, 10-15 अशा पद्धतीनं प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण परिसर अभ्यासचा अभ्यास करणार आहेत. त्यासाठी फक्त काहीच नाही करायचं, तुम्हाला नियमित व्हिडिओ बघायचे आणि ते नोट करून ठेवायचे की कोणते प्रश्न तुमचे झालेले आहेत किंवा नोट्स त्याच्या बनवायच्यात. महत्त्वाचे नियम काय असतात या परीक्षेत, काही नियमसुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नसते. निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच काय, तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल आणि उत्तर दिलं आणि ते चुकलं तर तुमचे मार्क कमी होत नाहीत. मग त्यामुळे तुम्ही सर्वच्या सर्व जेवढे काही 80 प्रश्न राहतील त्या 80 प्रश्नपैकी 80 प्रश्न पण सोडून येणार. प्रत्येक गुणाला तुम्हाला 1.25 म्हणजे 80 प्रश्न आणि 100 गुण आहेत. मग याचा अर्थ गुण जास्त येतं, म्हणजे 1.25 गुण तुम्हाला एका प्रश्नासाठी भेटतो. आणि OMR शीटवर तुम्हाला ही परीक्षा भरावी लागते. आणि OMR शीट भरताना फक्त निळा किंवा काळा बॉल पेनचा वापर करावा लागतो. म्हणजे अशा पद्धतीचे 1, 2, 3, 4 याच्यातून समजा ऑप्शन बी बरोबर असेल तर तुम्हाला ऑप्शन बी काय करावं लागतं, ऑप्शन बी तुम्हाला या ठिकाणी काळ्या पेनने किंवा मग निळ्या पेननं गोल करावा लागतो. जसं अशा पद्धतीनं काय करावं लागेल, गोल करावं लागेल. तर हे अशा पद्धतीनं एक काही नियम येतं. त्याच्यानंतर अभ्यासक्रमात बदल झाल्यामुळे विद्यार्थ्यांची तयारी पद्धती बदलणं हे आवश्यक आहे. बरोबर आहे, एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे. NCERT आणि राज्य मंडळाच्या पुस्तकाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा. कशासाठी, परिसर अभ्यासासाठी खास करून. कारण भाषेचा विषय तुम्ही कुठूनही करू शकता आपल्या पद्धतीनं. गणिताचा तर सिलेबस सेमच असतो. आणि बुद्धिमत्तेचे तर तुम्हाला 10-5च टॉपिक दिलेले, ते 5 टॉपिक तुम्ही 15 ते 20 दिवसात कवर करू शकता पूर्णच्या पूर्ण तयारीसहित. त्याला जास्त वेळ द्यायची गरज नाही. फक्त अभ्यास तुमचा जो रिझल्ट यावर्षी असणार आहे, म्हणजे 2026-27ची जी परीक्षा होणार आहे 28 नोव्हेंबर 2026ला, या परीक्षेच्या तयारीत सर्वात महत्त्वाचा जो मुलांच्या सिलेक्शनचा विषय ठरणार आहे तो म्हणजेच परिसर अभ्यास. मग NCERT आणि राज्य मंडळाचे पुस्तकं आपल्याला या ठिकाणी वाचायचे. त्याच्यासोबत आपल्याला पर्यावरण अभ्यासासाठी येतात 3री पासून 5वी पर्यंतच्या सर्व पुस्तकाचा सखोल अभ्यास करायचा. 3री पासून 5वी पर्यंत कोणतंही पुस्तक आपल्याला EVSचं सोडायचं नाही. सामान्य ज्ञानात आपल्या वाढ करायची आपल्याला, म्हणजे आपण फक्त पुस्तकातून किंवा व्हिडिओतूनच नाही तर आपल्या आसपासच्या परिसरातून सुद्धा आपल्याला शिकायचं. आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करायचे, पर्यावरणाशी संबंधित घटनांकडे जास्त लक्ष द्यायचं, नियमित सराव करायचा. महत्त्वाची गोष्ट आहे नियमित सराव, कारण सराव केल्याशिवाय कोणतीही परीक्षा पास होऊ शकत नाही. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवायच्या कोणत्या विषयासाठी, आता मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवत जर बसाल तुम्ही तर तुम्हाला या ठिकाणी EVSचे तर प्रश्न मिळणारच नाही, कारण यावर्षी आतापर्यंत EVSचे प्रश्न घेतलेच गेले नाही. पण बाकीचे 3 विषयाचे तुम्ही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेवरून तयारी करू शकता. नवीन पद्धतीचे प्रश्न सोडवण्याचा सुद्धा सराव तुम्हाला असला पाहिजेत. तर महत्त्वाच्या काही तारखा पहा, ज्या की आपल्याला माहिती पाहिजेत की आपली जी अर्ज करण्याची तारीख आहे शेवटची सध्या चालू आहे तर 31 जुलैपर्यंत 2026 ही तुमची शेवटची तारीख असणार आहे. या तारखेच्या आत, म्हणजे या तारखेची वाटसुद्धा बघू नका. आजच्या आज जर तुम्ही आज व्हिडिओ बघत असाल तर आजच्या आज कुठेही जा, शाळेत जा, शिक्षकांना विचारा, माहिती नसेल एखाद्या ऑनलाईन सेंटरवर जा जिथे की अर्ज भरले जातात, तिथं जाऊन जवाहर नवोदय विद्यालय म्हणजे JNV या वेबसाईटवर जाऊन आपला फॉर्म भरा.
त्याच्यानंतर परीक्षा कधी आहे तर 28 नोव्हेंबरला आहे, म्हणजे खूप कमी दिवस तुमच्याकडे या ठिकाणी राहिलेले आहेत. तर 28 नोव्हेंबरला तुमची परीक्षा होणार आहे. या हिशोबानं आपल्याला तयारी करायची. आता रोज सराव करायचा, प्रश्नपत्रिका सोडवायच्या. शेवटच्या काही टिप्स येतं. गणितातील सूत्राचे म्हणजे फॉर्म्युलाचे पाठांतर झाले पाहिजेत. अशासाठी गणिताचे काय करायचे, जे काही आपले महत्त्वाचे फॉर्म्युलाज म्हणजे सूत्र असतील ते एका लिस्ट करायची त्याची आणि एका पेजवर किंवा आपल्या एका नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे. वेळेचे नियोजन करायचं आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आवर्जून सोडायच्या. आणि खास करून तुम्हाला या सर्व अभ्यासासाठी, कारण परीक्षा तर दूर राहिली, पण अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजपासूनच तयारीला लागा. नवोदय प्रवेश परीक्षेच्या प्रत्येक अपडेटसाठी आणि गणिताच्या सोप्या ट्रिकसाठी आजच आपला गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. कारण मिस जर झाला तर तुमच्या समोर कोणी ना कोणीतरी जाणार. कारण तुम्ही मिस करायला व्हिडिओ, पण तो व्यक्ती किंवा समोरचा तुमचा कॉम्पिटिटर जो असणार आहे तो मिस नाही करायला. त्यामुळे काय करायचं, दररोजच्या दररोज सर्व जेवढे काही व्हिडिओ येतील ते सर्व व्हिडिओ बघायचेच. त्याचसोबत तुमच्यासोबत आता मी असणार आहे, म्हणजे शेवटपर्यंत जेवढे काही तुमचे विषय असतील शेवटपर्यंत मी तुमच्यासोबत असणार आहे. त्यामुळं तुमचं स्वप्न जे काही हे कोणतं जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवणं हे आपण सोबत पूर्ण करणार आहोत. आणि त्यासाठी मला तुमचीसुद्धा साथ पाहिजेत. म्हणजे सुरुवातीपासून आणि सोपं. तुम्ही असं म्हणत असाल की आता असं कोणासाठी काय करणार, तर तुम्ही एक ट्राय करून बघू शकता. तुम्ही मला फक्त कधीही तुम्हाला जर एखादी गोष्ट लागत असेल, म्हणजेच काय लागत असेल, एखादा टॉपिक असेल तुमचा की हा टॉपिक तुम्हाला अवघड जातो, त्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत, म्हणजे तुम्हाला बघायचा त्या व्हिडिओ मी कशा पद्धतीने तुम्हाला समजावून सांगू शकतो किंवा ते शिकण्याची इच्छा असेल तुमची, तर तुम्ही फक्त काय करायचं, कमेंट या ठिकाणी करायची. आणि कमेंटमध्ये केल्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्याच दिवशी त्या टॉपिकवर व्हिडिओ दिसेल. म्हणजे असं समजू नका की मी तुमच्या कमेंटला किंवा मग तुम्ही केलेलं लाईकला सबस्क्राईबला इग्नोर करील, असं कधीही होणार नाही. तर काहीच नाही, बस एवढेच काही महत्त्वाचे पॉईंट होते जे की आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसंबंधित बघितले. याच्याही व्यतिरिक्त जर तुमचा एखादा प्रश्न जर राहिलाच असेल, त्याचं उत्तर तुम्हाला नाही मिळालं याच्यातून, तर ते नक्की सांगा. मी कमेंटमध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेल. तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्यापासून तुम्हाला सर्व या ठिकाणी जो काही अभ्यासक्रम असणार आहे या चॅनलवर तुम्हाला अपलोड केला जाईल. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.